बनवले पौष्टिक आणि मौसूद असे पालकचे पराठे. त्यासाठी पालक स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे. त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे. 4 ते 5 मिरच्या टाकून घेतलेल्या आहे, 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि बारीक असं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं तीळ, ओवा, मीठ चवीनुसार, तिखट, हळद टाकून घेतलं, थोडंसं धनिया पावडर, कोथिंबीर टाकून घेतली, थोडंसं तेल टाकून घेतलेलं, छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये पालकची प्युरी टाकून घेत आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे. या प्रकारे पीठ मळून झालेलं आहे. आता याचे गोळे तयार करून घेतलेले आहे. एक गोळा घेत आहे आणि त्याला लाटून घेत आहे. छान लाटून घेतलेला आहे पराठा. आता तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यावर हे पराठा टाकून घेतलेलं आहे. छान भाजून घ्यायचा दोन्ही साईडनी मी तेल लावून भाजून घेत आहे. या प्रकारे दुसरासुद्धा पराठा भाजून घेत आहे. तुम्ही पाहू शकता पराठेसुद्धा छान फुलत आहे. आपले पराठे तयार झालेले आहे. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू.